नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर थंडीचे दिवसाची सुरुवात होत आहे आणि मार्केटमध्ये अगदी फ्रेश ताजे ताजे असे आवळे यायला सुरुवात झालेली आहे. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मोरावळा म्हणजेच आवळ्याचा मुरब्बा देखील आपण याला म्हणू शकतो. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप फायदेशीर अशी सुद्धा आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. तर सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे 300 ग्राम इतका आवळा. याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि एक स्वच्छ कापडाने व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे, म्हणजे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. एकदा स्वच्छ पुसून झालं की याला आपल्याला किसून घ्यायचं आहे. आता किसताना मी इथे मोठी जी किसणी असते याच्याने किसून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जी बारीक किसणी असते त्याने सुद्धा किसून घेऊ शकता किंवा याचे छोटे छोटे तुकडे देखील करू शकता. मी इथे थोडीशी मोठी जी किसणी असती त्याच्याने किसून घेत आहे, म्हणजे खाताना जे आवळं आहे ते दाताखाली आलं की अजून खायला छान लागतं. तर इथे जे बी आहे याचा काय वापर करायचा हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते. पण आता तुम्ही बघून घ्या. इथे लच्छे जसे आपण बटाटा किसतो तसे असे मोठे मोठे असे लच्छे किसून घेतलेले आहे मी आवळ्याचे. हे खाताना दाताखाली आलं की अजून छान लागतं. तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण आवळे याच पद्धतीने मी खिसून घेतलेला आहे. आता जे बी आहे याचं काय करायचं, तर याला अजिबात फेकून देऊ नका. याचासुद्धा खूप छान असा वापर होतो. याला एका टोपमध्ये घेऊन याच्यात पाणी ॲड करून व्यवस्थित एक 5 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पाणी थंड झालं की एक स्प्रे बॉटलमध्ये घेऊन त्याला आपल्या केसांमध्ये स्प्रे करायचं आहे. याने आपले केस अगदी चमकदार आणि हेल्दी होतात. आता तुम्ही बघू शकता एक कढाई घेतलेली आहे मी आणि याच्यात आपल्याला पूर्ण आवळा ॲड करून घ्यायचा आहे आणि हलकंसं एक अर्धा मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. एक अर्धा मिनटं झालं की लगेच आपल्याला याच्यात गूळ ॲड करून घ्यायचा आहे. मी गूळ इथे किसून घेतलेला आहे आणि गूळ इथे माझा थोडासा चिकट आहे म्हणून एकजीव झालेला होता तो. आता व्यवस्थित आपल्याला हे याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. तर भरपूर लोकं आवळा मोरावळा साखरमध्ये सुद्धा बनवतात, पण थंडीच्या दिवसात आपण गूळ खातो तर ते शरीराला आपल्या खूप फायदेशीर असतं, म्हणून इथे मी गूळचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरसुद्धा याच्यात ॲड करून बनवू शकता. तर मी आज तुमच्याबरोबर थोडेसे आवळाचे काय फायदे आहे हे सुद्धा सांगणार आहे. त्याचबरोबर याला आपल्याला 10 ते 15 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे. आवळा हा विटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, खोकला, ताप यासारखे आजारापासून संरक्षण मिळतो. त्याचबरोबर आवळा नैसर्गिक आम्ल आणि तंतुमय घटकामुळे पचनक्रिया सुधारते, भूक वाढते आणि अपचन, गॅस यापासून आपल्याला आराम मिळतो. आवळा त्वचाला उजळपणा देतो आणि केस गळणे, पांढरे होणे, कोरडा पडणे कमी करण्यात मदत करतो. त्याचबरोबर आवळ्यातील अँटीऑक्सिडंट डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतात आणि डोळ्यांचा थकवा कमी करतात. आवळ्याचे गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात आणि रक्तशुद्धी करून त्वचा तजेदार ठेवतात. असे भरपूर असे आवळ्याचे फायदे आहे. म्हणून थंडीच्या दिवसात गूळ घालून केलेला हा मुरावळा खाणं भरपूर आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. तर तुम्ही ते बघू शकता. हे हळूहळू मिक्स करत 10 ते 12 मिनटं होत आलेले आहे. आवळ्याचं जे पाणी सुटलेलं होतं ते बऱ्यापैकी इथे आटायला आलेलं आहे. आपल्याला जास्तसुद्धा हे कोरडं करायचं नाही आहे. थोडंसं सैलसर ठेवायचं आहे, म्हणजे रसरशीत आपल्याला हे मुरावळा बनवून घ्यायचा आहे. तर इथे 12 मिनटं होत आलेले आहे. आता हे व्यवस्थित आटलेलं आहे आणि जो आवळा आहे तो मऊसुद्धा झालेला आहे. मस्त याच्यात जे गूळ आहे ते आटून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे वेलची पूड, त्याचबरोबर सुंठ पावडर आणि त्याचबरोबर थोडासा काळा मीठ आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. ह्यानं काय होतं, जे आपण पदार्थ खातो म्हणजे जे आपण जेवण करतो ते आपल्याला पचायला मदत होते. तर व्यवस्थित एकदा हे पुन्हा अर्धा मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस. तर आपला हे मोरावळा अगदी कमी वेळात बनवून तयार होतो आणि घरच्या घरी आपण पटकन बनवून सुद्धा तयार करू शकतो. आणि एकदा हे बनवून झालं की वर्षभर आपण ह्याला स्टोअर करून ठेवू शकतो. तर तुम्ही ते बघू शकता हे आपला मोरावळा बनवून तयार झालेला आहे. आता आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. एकदा थोडंसं थंड झालं म्हणजे व्यवस्थित थंड झालं की आपल्याला हे एक एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून
व्यवस्थित वर्षभर आपण हे टिकवू शकतो. तर तुम्ही ते बघू शकता. मी एका डिशमध्ये काढून तुम्हाला दाखवते. अगदी रसरशीत असा आपला हा मोरावळा बनवून तयार झालेला आहे. थंडीच्या दिवसात मी आवर्जून हे बनवते. याने मुलांच्या डोळ्यांची दृष्टी, केस आणि सगळ्यांनाच घरात हे फायदेशीर असा ठरणारा आहे. मुलं असतील त्यांना अर्धा चमचा आणि मोठ्यांना एक मोठा चमचा सकाळी हा उपाशीपोटी किंवा नाश्ता नंतर घेतलं तरीही चालेल. खूप फायदेशीर ठरणारा हा मोरावळा आहे. तर तुम्ही सुद्धा या थंडीच्या दिवसात हा मोरावळा नक्की एकदा ट्राय करा. जर तुमच्याकडे कोणती वेगळ्या पद्धतीने मोरावळा करत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.